भक्तवत्सल, भक्ताभिमानी, कृपासागर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने तुझे आहे तुझपाशी हे मार्गदर्शनपर चॅनलला सुरू करत आहोत. कोण असणार आहेत या मार्गदर्शनाचे लाभार्थी? तर ते सर्व जे आज आयुष्य जगत आहेत आणि ज्यांना ते जगत असताना येणाऱ्या त्रास आणि संकटांवर मात करण्यासाठी कोणा इतरांच्या पांगोळ गाड्याची मदत नको आहे, किंवा अशा कुठल्याही मार्गाने जायची इच्छा नाही ज्याबद्दल ना त्यांना फारशी आत्मीयता आहे ना पूर्ण माहिती. ईश्वराने म्हणा व निसर्गतः जन्म झाल्यावर सुरू होतो तो बुद्धी आणि विचारांचा खेळ. अगदी तानं मूल बघा, तुमच्याकडे प्रथम बघताना स्थिर नजरेने न्याहाळत असते. जर एखादं बाळ जन्मांध असलं तरी अंगविक्षेप अशा तऱ्हेने होत असतात की बुद्धी आणि विचारांचा खेळ सहज लक्षात येऊ शकतो. तर ही बुद्धी आणि विचार ह्या काय असू शकतो नवजात अर्भकात? तर या अभ्यासांना आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा आपल्यासाठीचा असा एक विशेष दृष्टिकोन मिळणार आहे. त्यामुळे नक्की भेट द्या या तुमच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे तुझे आहे तुझपाशी. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की जेव्हा आपला जन्म झाला, आपला म्हणजे जीवाचा, ज्याप्रमाणे झाला असेल त्यातील काहीच आपल्या पराक्रमाचा भाग नव्हता. आपण किंचाळत होतो की हसत बाहेर आलो हे देखील आपल्याला आठवत नाही. पूर्णपणे इतर कोणी आपल्या अस्तित्वासाठी जबाबदार होते. एक पूर्णतः अनभिज्ञ जीव होतो आपण. इतकेच काय, आपण मानव की इतर कुठला जीव आहोत ह्याची देखील आपल्याला खबरबात नव्हती. आपल्याला 9 महिन्यांचा कम्फर्ट झोन अचानक सोडावा लागला आणि आपण धाडकन अवतरलो. हा कम्फर्ट झोन म्हणजेच 9 महिने आपल्याला आपल्या मातेने तिच्या गर्भाशयात जागा दिली होती. 99% लोकांच्या बाबतीत हेच घडत असतं. डोळे घट्ट मिटून केक काटणे एवढेच आपल्या हातात होते तेव्हा. असला तर तेवढाच काय तो पराक्रम. इथपर्यंत आपण सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर होतो. जो 1% कन्सिडर केला नाही तो स्पेशल जन्म किंवा दिव्यांगांसाठी आहे. यालाच आपण सरळ रेषा म्हणतो, आयुष्याची सरळ रेषा. इथून पुढे अशी अपेक्षा असते की ही रेषा मर्यादा संपेपर्यंत चालत राहील नैसर्गिकरित्या आणि मग आपोआप थांबेल. अपेक्षा काय असते? निसर्गाची, जशी झाडे, फुले, पशुपक्षी, नद्या, समुद्र आणि समस्त वनश्री संथ श्वासोच्छवास केल्यासारखी उमलते आणि मावळते. तसेच ते जन्माला आलेलं बाळ देखील त्याला अपवाद न ठरता मावळेपर्यंत उमलत राहील. 84 लक्ष योनीतील अतिउत्तम, अतिप्रगत, अतिकार्यशील कलाकृती म्हणजे निसर्गाचा आविष्कार परमोच्च पदाला पोहोचतो तो आपला मानव जन्म. इतर योनींना जिथे मर्यादा संपुष्टात आणतात तिथे मानव योनी सहजपणे विहार करत असते. एक जन्म आणि मृत्यूवरचा अधिकार तेवढा निसर्गाने मानव योनीला दिला नाही. बाकी अमर्याद कुवती बहाल केल्या आहेत. तरीही रेषा सरळच होती आणि सरळच राहणार आहे. आपण डोळे उघडायला लागलो आणि संबंधितांच्या चेहऱ्यावरील भाव अभ्यासू लागलो. तिथे देखील निसर्गाच्या आयुष्य रेषेच्या समांतर होतो. निसर्गातील प्रत्येक जीव अभ्यासपूर्वकच आयुष्य जगत असतो. आपण थोडे मोठे झालो आणि आपल्याला राग, लोभ हे षड्रिपू कुणवायला लागले. इथेच बुद्धी आणि विचारांचा खेळ सुरू झाला. इथे आपली रेषा हळूहळू समांतर म्हणताना त्रास होईल इथपर्यंत भरकटायला लागली आणि आयुष्यरेषा ती मात्र सरळच होती. भक्तवत्सल, भक्ताभिमानी, कृपासागर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की जेव्हा तो जीव आपल्या सभोवती नजर फिरवत असतो तेव्हा तो जी बुद्धी वापरतो ती कुठे पूर्वी वापरली गेली होती. त्यावेळी त्याच्या नजरेला ते दिसते आणि तथाकथित बुद्धीला पटते अथवा नाही पटत. त्याप्रमाणे त्याच्या मनात विचारशलाका फेर धरायला लागतात. तर या विचारांचे मूळ सुद्धा या जन्मातील खचितच नाही. मग कुठे या विचारांची पार्श्वभूमी तयार झाली असेल? साहजिकच आपल्याला त्या आधीचं काहीतरी अस्तित्व मान्य करावं लागतं. भीती आणि असुरक्षितता या प्रथम भावना असतात. पण कुठेतरी त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्याची अहमियत कशी समजली असेल नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाला? इथून पुढे सुरू होते ती वैचारिक देवाणघेवाण. प्रथम मातेशी, नंतर पिता आणि घरातील इतर व्यक्तींबरोबर. कोण कसं बोलतं, कसं हसतं, कोण जास्त लाड करतं, कोण रागावतं आणि इतर बरंच काही तो जीव आपल्या पूर्वज्ञानाशी पडताळून पाहायला लागतो. उपजत बुद्धीचा वापर करू लागतो. आईच्या गर्भात असताना त्याच्यापर्यंत पोहोचलेले आईचे विचार आणि जन्माला आल्यानंतर समोर दिसत असलेली आई सर्व काही पडताळून पाहत राहतो, बुद्धी वापरत राहतो आणि ह्यातून
आपली अशी एक छबी किंवा व्यक्तिमत्व घडवतो. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.